नमस्कार मंडळी, तर आपणा सर्वांचं सिन्नर नगरीमध्ये खूप खूप स्वागत. आपणा सर्वांना आहे मराठी नवीन वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सिन्नर नगरीत खूप खूप स्वागत आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही सिन्नरची शोभायात्रा खूप उत्साहात साजरी होत आहे. तर आपणही थोड्याच वेळात सिन्नरच्या शोभायात्रेला जॉईन होत आहोत. तर चला माझ्याबरोबर आणि सिन्नरच्या शोभायात्रेचा आनंद घ्या. तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सिन्नरची शोभायात्रा जी असते गुढीपाडव्याच्या दिवशी ती आज आपण बघण्यासाठी आलेलो आहोत. आणि या वर्षी मंडळी भरपूर सारे नवनवीन देखावे पण ना या शोभायात्रेत करण्यात आलेले आहेत. म्हणजे लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत भरपूर सारे देखावे या शोभायात्रेत आहेत. आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता, ह्या चौकातून आहे ना शोभायात्रा पुढे गेलेली आहे. ह्यावेळेस आपण थोडंसं मेन चौकामध्ये यायला आपल्याला ना उशीर झालाय, त्यामुळे आपण शोभायात्रा आहे ना थोडी लेट जॉईन करतोय. पण काही अडचण नाही, लेट जॉईन करतोय, पण देखावे जे आहे ना या वर्षीचे ते आपण सर्व बघणार आहे. आणि खूपच सुंदर या वर्षीची पण शोभायात्रा आहे. तुम्हाला पण या वर्षीची शोभायात्रा बघण्यात ना खूप मजा येईल आणि खूप चांगलं वाटेल. तर आपण आता इकडच्या साईडने जाऊया. मेन चौकात आपण आलोय श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं आपण दर्शन घेतलं आहे. आणि त्यानंतर सिन्नरची शोभायात्रा बघण्यासाठी आपण आता पुढे चाललोय. तर आता आपण इकडच्या दिशेने जाऊया आणि बघूया या वर्षी या शोभायात्रेमध्ये काय काय नवीन आहे. आणि हो मंडळी, तुम्ही विसरला नसेल तर लास्ट टाइमचा जो शोभायात्रेचा माझा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल मागच्या वर्षीचा, तर त्यावेळेस मी सांगितलं होतं का दरवर्षी सिन्नरची शोभायात्रा खूप मोठ्या उत्साहात साजरी होते आणि ती सर्वांनी जॉईन करावी. तर तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर नक्कीच या वर्षीची शोभायात्रा तुम्ही जी जॉईन केली असेल अशी मी आशा बाळगतो. आणि पुढे जाऊया आपण. तर मंडळी, यावर्षी आपण गतवर्षीप्रमाणे पुढील मळहाटी चौकात आलोय. तुम्ही बघू शकता मळहाटी चौक इथे आलोय. आणि वर्षीप्रमाणे या वर्षी इथे म्हणजे जे पण शोभायात्रा देखावे आहे त्यांच्यासाठी इथे ना या वर्षी पण थंड पेय म्हणजे ज्यूस वगैरे इथे याची सोय करण्यात आली. तुम्ही बघू शकता इकडे मित्र कंपनी ना ज्यूस वगैरे वाटप करत आहे. आणि आपल्याला पण त्यांनी ना ज्यूस दिलाय थंडगार. मस्तपैकी थंडगार ज्यूस पिऊया आणि पुढे बघूया आणखी काय काय. आपले मित्र कंपनी मोठ्या सेवाभावाने या सिन्नरच्या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेत भरपूर सारी सेवा करत आहे. भरपूर सर्व जे देखावे त्यामध्ये भरपूर सारे पर्यटक आणि भरपूर सारे भाविक आहेत. त्यांच्यासाठी ते थंड पेयाची व्यवस्था करण्यात आली. तर आपण पण या मस्तपैकी थंड पेयाचा आनंद घेऊया. तर मंडळी, तर आपण आहे ना आता पुढच्या दिवशी चाललोय सिन्नरची शोभायात्रा दिशेने. आणि मध्यवर्ती सिन्नरची शोभायात्रा आली आणि तुम्ही बघू शकता म्हणजे भरपूर सारे पुढारी लोक वगैरे ना ह्या शोभायात्रेत जॉईन झाले आहे. आणि भरपूर मज्जा आहे ना म्हणजे या सिन्नरच्या शोभायात्रेला येत असते.
तर मंडळी तुम्ही बघू शकता गतवर्षीप्रमाणे यावर्षी सिन्नरच्या शोभायात्रेचं स्वागत मोठ्या जल्लोषात होत आहे. म्हणजे मराठी नवीन वर्षाचं स्वागत ना मोठ्या जल्लोषात होत आहे. ढोल ताशांच्या आवाजात सिन्नर मधील सर्व पब्लिक म्हणजे सर्व प्रजाजन येथे आलेले आहे आणि सिन्नरच्या शोभायात्रेचा आनंद मोठ्या उत्साहाने वाढवत आहे. आपण पण नक्की ना सिन्नरची शोभायात्रा जॉईन करा आणि सिन्नरला त्या शोभायात्रेला भरपूर प्रतिसाद द्या. तर मंडळी आता मस्त पैकी हो नमस्कार नमस्कार. हो हे काय घेतलं सगळं हे काय दरवर्षीप्रमाणे ना आपल्याला या वर्षी पण आनंद भाऊ भेटले आहे आणि प्रत्येक वर्षी सिन्नरची शोभायात्राचा उत्सव ना साजरा करण्यासाठी ना ते हजर असतात. तर आपणाला पण आहे ना मराठी नवीन वर्षाच्या म्हणजे आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आपण काय दोन शब्द बोलू इच्छिता? सिन्नर मध्ये ही जी दरवर्षी शोभायात्रा निघते तिचं खरं तर खूपच कौतुक करायला पाहिजे, कारण आपली संस्कृती जपण्याचं काम हे आपणच करायला हवं. बरोबर. आणि वर्षानुवर्ष या शोभायात्रेमध्ये नाविन्यपूर्ण असे कार्यक्रम पाहायला मिळतात. ढोल असतील, भजनं असतील, सांस्कृतिक देखावे, वृक्ष संवर्धन आणि सामाजिक संदेश देणारे अनेक असे उपक्रम याच्यात पाहायला मिळतात आणि खूप आनंद मिळतो. मी तर दरवर्षी येतो आणि खूप सारे सिन्नरकर यात सहभागी होतात आणि आनंद लुटतात. नवीन वर्ष इतक्या काही थाटामाटात आणि उत्साहात जल्लोषात साजरं करण्याची जी परंपरा आहे सिन्नरची ही अद्वितीय आहे. धन्यवाद भाऊ. पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर चला आता आपण दोघे मिळून सिन्नरच्या शोभायात्रेचा आनंद घेऊया आणि उत्साह वाढूया. नक्कीच 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 नक्कीच. मंडळी तुम्ही बघू शकता आपण जेव्हा सिन्नर नगरीत येतो म्हणजे प्रत्येक गल्लीमध्ये ना या शोभायात्रेचं ना स्वागत मोठ्या उत्साहात केलं जातं. तुम्ही बघू शकता इकडच्या साईडने देखील ना ज्यूस वगैरे ना शोभायात्रेतील जे देखावे केले आहेत म्हणजे त्यांना थकवा येऊ नये त्यासाठी ना भरपूर सारी सेवा वगैरे ज्यूस सेवा वगैरे ना इथे केली जाते आणि भरपूर सारी पब्लिक मोठ्या उत्साहात आहे ना या सिन्नरच्या शोभायात्रेचा ना आनंद घेत असते. तुम्ही बघू शकता आता इकडच्या साईडने बघू शकता आपण प्रत्येक गल्लीत आले प्रत्येक गल्लीत ना काही सिन्नरची जी भाविक आहे काही ना काही नाही शोभायात्रेसाठी ना तयारी करत असतात. तुम्ही बघू शकता लाट चौकात पण आहे ना कोणी बिस्किट वाटत होतं, कोणी ज्यूस वाटत होतं. इकडे पण तुम्ही बघू शकता इकडे ज्यूस वाटप आहे ना मोठ्या उत्साहात पार पाडत आहे. दादांनी आपल्याला पण ना ज्यूस दिले, आपण पण ज्यूसचा आनंद घेऊया. दादा घ्या ना तुम्ही. खरंच खूपच अप्रतिम म्हणलंय. लास्ट इयर पण असं ज्यूस पिलं होतं पण यावर्षी ना जिथे जिथे पण ज्यूस पिलं ना त्या ज्यूसची क्वालिटी ना खरंच खूपच चांगली होती. तुम्ही पण आहे ना मंडळी नक्कीच इकडे या आणि सिन्नरची ना प्रत्येक गुढीपाडव्याला ना शोभायात्रा असते ती शोभायात्रा जॉईन करा, मोठ्या उत्साहात साजरी करा. म्हणजे आपणास माहिती आहे का ही सिन्नरची शोभायात्रा वर्षानुवर्ष मोठी जल्लोषात का साजरी होती? कारण का माहिती का प्रत्येक वर्षी शोभायात्रेना भरपूर सारी पब्लिक येते एकत्रित येते आणि ना एकमेकांचा राग द्वेष सर्व विसरून ना एकमेकांसोबत ही शोभायात्रा मोठ्या उत्साहात पार पाडली जाते. आणि विशेष म्हणजे ना या शोभायात्रेद्वारे भरपूर सारे मेसेज भरपूर सारे संदेश या सिन्नरच्या जनतेला
देण्यात येतात. तसेच पर्यावरण वाचवा भरपूर सारे देखावे या यात्रेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले, जेणेकरून जनजागरूकता मोठ्या उत्साहात पार पडते आणि जनतेला पण आहे ना मोठा आनंद या शोभायात्रेत होत असतो. यात्रेचा म्हणजे सिन्नरच्या शोभायात्रेचा आता म्हणजे लास्ट पॉइंट आहे आणि शेवटच झालेला आहे समजा. आणि या वर्षी ना आपण लेट आलो थोडंसं, त्यामुळे ना स्टार्टिंगचे खूप देखावे आपण थोडे मिस केले. पण मी आज उशीर झालो म्हणून तुम्ही पण ना पुढच्या वर्षी यायला उशीर करू नका, लवकरात लवकर या आणि सिन्नरच्या ना शोभायात्रेचा या उत्साहाचा आनंद घ्या. तुम्ही बघू शकता मंडळी, शोभायात्रा संपली आहे आणि सर्व ढोल ताशे घेऊन ज्याच्या त्याच्या मार्गाने आता घरी चालले आहे आणि सर्वजण ना पाडव्याचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे. तर चला आता माझी पण वेळ झाली आहे रजा घेण्याची. तुम्हाला पण जर हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की त्याला चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आणखी काही छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.